नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ अंजलि शुक्ला। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी गढ़चिरौली की, जहां मोयाबीन पेठा ग्राम पंचायत में करोड़ों के कथित भ्रष्टाचार का मामला गरमाया। साथ ही बात होगी गढ़चिरौली की, जहां स्ट्रीट लाइट और सीसी रोड पर उठे गंभीर सवाल। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। गढ़चिरौली जिले के सिरोचा तालुका स्थित मोयाबीन पेठा ग्राम पंचायत में वर्ष 2021 से 2026 के बीच विकास कार्यों में करोड़ों रुपए के कथित भ्रष्टाचार के आरोपों को लेकर विवाद तेज हो गया है। ग्रामीणों और शिवसेना शिंदे गुट ने प्रशासन से निष्पक्ष जांच की मांग करते हुए 12 मई से ग्राम पंचायत कार्यक्रम के सामने आमरण अनशन की चेतावनी दी है। ग्रामीण संतोष चंदावर ने सरपंच, उप सरपंच, सचिव और सदस्यों पर अनियमितताओं के आरोप लगाते हुए कार्रवाई की मांग की है, जबकि सरपंच श्रीमती बेबीताई कोडापे ने सभी आरोपों से इनकार करते हुए कहा कि यदि कोई गड़बड़ी हुई तो उसकी जिम्मेदारी उप सरपंच की है। इस मामले को लेकर राजनीतिक और प्रशासन हलकों में हलचल बढ़ गई है। ग्रामीण लगातार जांच की मांग पर अड़े हुए हैं। आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाने आणि तसेच आमचे प्रिय लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच आमचे माननीय जिल्हा प्रमुख राकेश भाऊ बेलसरे आणि माझे प्रिय संदीप भाऊ कोरे विधानसभा प्रमुख आणि तसेच माझे प्रिय गणेश भाऊ गोदनवार तालुका प्रमुख आणि तसेच आमचे युवसेना प्रमुख श्री प्रशांत भाऊ नसपुरी, मी गावकऱ्यांना घेऊन 26 जानेवारी 2026 ग्रामपंचायत मोयाबीन पेठा येथे 2021-22 ते 2025-26 या कालावधीतील केलेले काम आणि 5 वर्षातील केलेले काम आणि त्याचे बिल आणि केलेले काम दाखवा म्हणून मी त्यांना निवेदन दिले होते। गावकऱ्यांना घेऊन निवेदन दिलो। त्यात दुसरा प्रश्न, जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले, परंतु ते गावातील लोकांना एक थेंब सुद्धा लोकांना पाणी देण्यात आले नाही। आणि तिसरा प्रश्न, आपल्या गडचिरोली जिल्ह्यात कुठेही सर्वे चालू नाही। आपला फक्त सिरोंचा तालुक्यात आणि 39 ग्रामपंचायत मध्ये आणि त्यातील आमच्या मोयाबीन पेठा ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच, सचिव यांनी बाहेरच्या लोकांना बोलवून नमुना आटे सर्वे करण्यात आले। ते सर्वे करताना जे नवीन नमुना आटेवाले आहे त्याच्याकडून 600 रुपये घेण्यात आले आणि ते जुने नमुना आटेवाले त्याच्याकडून 300 रुपये घेण्यात आले। असा खंडणी वसुली करून सर्वे करण्यात आले। त्यात आपल्या ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचारक उपलब्ध असताना सुद्धा ते बाहेरच्या लोकांना बोलवून असे सर्वे करण्यात आले। माझा मागणी हेच होते की 2021 ते 2026 पर्यंत केलेली काम आणि त्यातील बिल आणि केलेले काम दाखवा म्हणून पहिली मागणी। आणि दुसरी मागणी, जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले, लोकांना पाणी दिले नाही, का दिले नाही याची उत्तर। आणि तिसरी मागणी, नमुना आटे सर्वे करण्यात आलेले लोकांकडून घेतलेले पैसे परत करण्यात यावे असे माझ्या निवेदनाचे प्रश्न होते। परंतु मी दिलेला 26 जानेवारी ते आतापर्यंत माझ्या ग्रामपंचायत वासियांना न्याय मिळालेली नाही। खरीतर मी येणारा मंगळवारी म्हणजे 12/5/2026 पासून माझा ग्रामपंचायत वासियांना न्याय मिळेपर्यंत असे। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। गढ़चिरौली के अहेरी तहसील स्थित अहेरी नगर पंचायत क्षेत्र में करोड़ों रुपए की लागत से हुए विकास कार्यों पर नागरिकों ने गंभीर सवाल उठाए हैं। लोगों का आरोप है कि सड़क प्रकाश व्यवस्था और स्ट्रीट लाइट लगाने पर भारी खर्च के बावजूद सड़क पर पर्याप्त रोशनी नहीं मिल रही है, जिससे रात में वाहन चालकों और पैदल यात्रियों को परेशानी हो रही है। वहीं हाल ही में बने सीसी रोड की गुणवत्ता पर भी सवाल उठ रहे हैं, क्योंकि कई जगह निर्माण के कुछ ही दिनों में दरारें दिखाई देने लगी। स्थानीय नागरिकों ने इस कार्यों की स्वतंत्र तकनीकी जांच और जिम्मेदार अधिकारियों व ठेकेदारों पर कार्रवाई की मांग की है। फिलहाल नगर पंचायत प्रशासन की ओर से कोई आधिकारिक प्रतिक्रिया नहीं आई है, जिससे क्षेत्र में असंतोष और बहस और तेज हो गई है। अहेरी नगर पंचायत मध्ये इतका भ्रष्टाचार वाढला की अहेरी नगरपंचायत सारखे नगरपंचायत हे महाराष्ट्रात नसेल इतका भ्रष्टाचार या ठिकाणी होऊन सुद्धा
या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही. आज या ठिकाणी आपल्या ऐरी नगरपंचायत मार्फत या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात आला रस्त्याला. पूर्वी ते आपण कंदील म्हणून जे वापरत होतो ते या ठिकाणी त्याचासुद्धा उजेड चांगला राहतो त्या कंदीलचा, त्याच्यापेक्षा या ठिकाणी आता जे स्ट्रीट लाईट लावले त्याचासुद्धा प्रकाश बरोबर पडत नाही. की या ठिकाणी निविदा काढत असताना स्टँडिंगमध्ये मंजुरी न घेणं, दलालांचा राज या ठिकाणी चालू आहे. दलाल मोजके लोक या ठिकाणी नगरपंचायतमध्ये आपल्या जवळच्या लोकांना टेंडर देऊन आणि या ठिकाणी कमिशन खाण्याचा धंदा या ठिकाणी केलेला आहे. परंतु ऐरी नगरपंचायतमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार चालू आहे. वारंवार आम्ही प्रशासनाला लक्ष आणून देत आहोत, तरी या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही. आणि या ठिकाणी काही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी काही दलाल लोकांना हाताशी धरून या ठिकाणी टेंडर मॅनेज करून या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या ठिकाणी काम करत आहे. तरी वारंवार प्रशासनाने विरोध करत आहे, प्रशासनाचा विरोध जनतेने करत आहे, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी या निवेदन देऊ आम्ही सोमवारला. जर कारवाई झाली नाही तर आम्ही नगरपंचायतला आंदोलन केल्याशिवाय राहणार आहे नाही. हे आम्ही ठामपणे या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता संजय अवसलार की रिपोर्ट. फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहें सी न्यूज भारत.